नमस्कार. आयशाच किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे मेथीचे ठेपले. तर बघा मी काय घेतलेलं आहे साहित्य. 2 पेंड्या मी मेथीच्या घेतलेल्या आहेत. स्वच्छ निवडून घेतलेली मेथी आणि कट करून घेतलेली आहे आणि धुवून स्वच्छ घेतलेली आहे मी ही मेथी. त्याचप्रमाणे हिंग, मीठ, बारीक कट केलेली कोथिंबीर आणि ही कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, जिरा आणि आलं याचं वाटण आहे. हळदपूड, हे डाळीचं पीठ आहे, बेसन पीठ पाऊण वाटी, 1 छोटी वाटी ज्वारीचं पीठ आहे आणि हा मोठा बाऊल आहे तो गव्हाच्या पिठाचा आहे. गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी 1 मोठा बाऊल. आपल्याला लागेल असं पीठ मळून घ्यायचं आहे. चला मग सुरुवात करूया रेसिपीला. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया आपण. पीठ मळून घेऊया पहिल्यांदा. हे बघा, सगळ्यात पहिल्यांदा मी हे गव्हाचं पीठ घातलेलं आहे. त्यानंतर हे छोटी वाटी ज्वारीचं, हे बघा बेसन घातलेलं आहे मी हे पाऊण वाटी. त्यामध्ये आपल्याला आता हिंग टाकायचे, हळदपूड, मीठ आणि हे जे वाटण बनवलं होतं आपण, हिरवी मिरची आणि लसूण, जिरा आणि कोथिंबीरचं आणि आलं, असं ह्याचं वाटण बनवलेलं आहे, ते पण घालायचं आहे. कोथिंबीर, त्यानंतर ही भाजी पण घालायची आहे त्याच्यात. आपण कट करून ठेवलेली भाजी जी आहे ती भाजी घालून या भाजीमध्ये जेवढं पीठ बसतंय तेवढं आपण मळून घ्यायचं आहे. तर चला पीठ मळून घेऊया. हे बघा असं हे मिक्स करून घ्यायचं आहे सगळं पीठ आणि मसाले त्याच्यात, आणि मळून घ्यायचं आहे पाणी घालून. जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ पण नाही, अगदी चपातीसाठी आपण पीठ मळतो तसं त्या पद्धतीचं मळायचं आहे पीठ. हे बघा आता पीठ मळून झालेलं आहे आपलं आणि असं हे व्यवस्थित पीठ मळलेलं आहे. आता आपण याला 15 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. हे बघा आपलं पीठ तयार झालेलं आहे. 15 ते 20 मिनिट मी हे पीठ ठेवलं होतं झाकून. आता आपण याचे ठेपले करून घेऊया. हे बघा हे असं लाटून घ्यायचं आहे. आता आपल्याला पीठ लावून लाटून घ्यायचं आहे, का तर हे पोळपाटाला चिकटते. हे बघा अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे आपल्याला ठेपले. हे बघा आता आपलं लाटून झालेलं आहे. आता भाजून घेऊया आपण. हे बघा आता असं भाजून घेऊया आपण. तेल लावायचं याला दोन्ही साईडनं. हे बघा तेल लावून हे ठेपले आपल्याला दोन्ही साईडनं भाजून घ्यायचे. किती छान भाजलेले आहे बघा. बघू शकताय तुम्ही, अगदी पौष्टिक पदार्थ आहे हा. लहान मुलांच्या टिफिनसाठी आपण हे बनवू शकतो. लहान मुले जर भाज्या खात नसतील तर आपण असे मेथीचे ठेपले बनवून त्यांच्या टिफिनला देऊ शकतोय आपण. खूप आवडीने खातात मुलं. तर तयार आहेत हे आपले मेथीचे ठेपले. हे बघा बघू शकता तुम्ही, बघा किती छान झालेले आहेत हे. आणि याच्याबरोबर आपण दही खाऊ शकतोय आणि शेंगदाण्याची चटणी वगैरे खाऊ शकतो. त्याचप्रमाणे लहान मुलांना आपण सॉस बरोबर पण देऊ शकता. हे खूप आवडीने खातात मुलं. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा. मेथीचे ठेपले पौष्टिक आहे ते. आणि माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील, रेसिपीज पाहायला मिळतील. थँक्यू.